नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना सर्वात श्री स्वामी समर्थ. तर होळिका येत आहे 13 मार्चला होळिका दहन होत आहे. आपलं होळिका म्हणजे काय या आधी आपण जे व्हिडिओ आहे त्यामध्ये बघितलं होतं. ह्याची महत्त्व काय आहे आणि हा खूपच पवित्र असं अग्नी मानली जाते. कारण या अग्नीमध्ये होळिका जेव्हा दहन होत असते तर हे आपलं वर्षाचं शेवट असतं. वर्षाचं शेवट म्हणजे कसं, कारण यानंतर आपलं येत आहे पाडवा आणि आपलं नवीन वर्ष जे असतो ना ते पाडवापासून सुरू होत असते. महाराष्ट्राचे जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांची पाडवापासून नवीन वर्ष सुरू होत असतं. तसं नवीन वर्षाचे जसे आपण जानेवारी पासून युरोपियन म्हणजे फॉरेनर्सच्या हिशोबाने अंग्रेजी कॅलेंडरनुसार जे असं आपण नवीन वर्ष जे आहे ते जानेवारी पासून म्हणत असतो की जानेवारी पासून आपलं नवीन वर्ष आहे. नवीन वर्ष तसं नसतं. महाराष्ट्राचे जे लोक आहे ते पाडव्यापासून आपलं जे नवीन वर्ष आहे त्याची सुरुवात होत असते. तर नवीन वर्षाची सुरुवात आहे तर आपलं कसं असतं, नवीन वर्षाचं नवीन न्यू इयर रेझोल्युशन तुम्ही ऐकलं असाल. त्याच पद्धतीनं आपलं जे आधीचे जे जुनं आहे ते आपल्याला नष्ट करायचं आहे, आपल्याला पेटून टाकायचं आहे. तर आपण काय करत असतो की होळीमध्ये ते आपण पेटवत असतो. तर वर्षाची शेवट ही असं आपलं जे सण आहे तो आपण साजरा करत असतो, ज्यामध्ये आपण आपल्या जुन्या जे काही त्रास आहेत, जुने आजार आहेत, म्हणजे ज्या 2024 मध्ये जे काही जुने आजार आहेत आपले, जे काही आपल्या घरामध्ये रोग असतील, दरिद्री असेल, आपल्या घरामध्ये बरकत नसेल, जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळे आपण होळिकामध्ये पेटवत असतो. तर एवढी अशी पवित्र अग्नी आहे, पवित्र होळी आहे, जे सगळं आपलं त्रास आहे ते सामावून घेत असते आणि त्यांचा नाश करत असते. तर या दिवसापासून यानंतर आपलं काय आहे, पाडव्यापासून जे दुसरा सण येत असतो आपला पाडवा, त्या दिवसापासून आपलं महाराष्ट्राचे मराठी लोकांचे नवीन वर्ष याची सुरुवात होत असते. तर यामध्ये तुम्ही काय काय पेटवणार आहे, तुमच्या आजार आहेत, तुमची दरिद्री आहे, तुमचे फेलियर्स जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमचे रोग आहे, तुमचे जुने काहीतरी आठवणी असतील, ते लोकांमध्ये काही नातेवाईकांसोबत जे काही आपल्या मनामधला द्वेष आहे ते, तुमचं नैराश्य आहे ते, तुमचे अवगुण आहेत ते, तुमचा लोभ आहे, तुमचा अहंकार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण होळीमध्ये पेटवणार आहे, त्याचा नाश करणार आहे आपण, जेणेकरून पुढचं वर्ष आपल्या आयुष्यामध्ये जे येणार आहे तो चांगलं जावं. तर या दिवशी आपल्याला नेमकं काही वस्तूंची खरेदी करायची आहे, कारण होळी ही स्वतःमध्ये पवित्र असं मानले जाते आहे. मग या दिवशी बरेचसे उपाय केले जात असतात. तर यामध्ये एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगत असते. आपण प्रत्येक सणाला आपलं असतं की काही ना काही आपण खरेदी करत असतो. तर होळीच्या दिवशी तुम्ही नेमकं काय खरेदी करून आणणार आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, बरकत, आरोग्य, चांगले नाते, या सगळ्या गोष्टी, शांतता आणि जे लक्ष्मी आहे ते सगळं तुमच्या घरी नांदत असो. तर त्यासाठी आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे. सर्वात आधी या दिवशी पौर्णिमा आहे. पौर्णिमा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये सर्वात आधी तुम्ही जे पोछा मारत असतो, जे आपण साफसफाई करत असतो, आपलं घर नीट नेटकं असायला पाहिजे. कारण जिकडे स्वच्छता असते तिकडे देवांचा वास असतो आणि साक्षात लक्ष्मी तिकडे विराजमान असतात. आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे पहिला पोछा मारायचा आहे ते गोमूत्र शिंपडायचं आहे. आपल्या घरामध्ये जे काही असेल, गोमूत्रमध्ये खूप जास्त पावर असते, कारण 33 कोटी देवांचा समावेश त्यामध्ये असतो. तर गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. मीठ म्हणजे सगळं निगेटिव्हिटी जे आहे ते ऑब्झर्व करून घेते. गोमूत्र, मीठ, हळदी एक पवित्रताचा एक प्रतीक असं म्हणलं जातं. मग त्या घरामधलं निगेटिव्हिटी जाऊन पवित्र असं घराचं वातावरण करत असतं. तर हळदी, गोमूत्र, मीठ आणि तुम्हाला जरा वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं फिनाईल ऍड करा, जेणेकरून की घरामध्ये सुगंधही दरवळत असतं. कारण गोमूत्राचा वास जास्त वापरत नाही आपण, म्हणून काही लोकांना जे आपले मुलं वगैरे असतील, आता माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना थोडंसं वास येत असतं. मग मी कसं वास येतोय, हा कसं वास येतोय, त्यामुळे थोडंसं मी फिनाईल ऍड करते, जेणेकरून त्यांना फिनाईलचा वास यायला पाहिजे. आवश्यकता असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. असं गोमूत्र, एवढं पवित्र गोमूत्र, हळदी आणि मिठाने तुम्ही जर पोछा मारला तर तुमच्या दिवसाची सुरुवातच खूप भयंकर होणार आहे, खूप फ्रेश तुम्हाला असं वाटणार आहे. त्यानंतर दारावरती सुंदरशी अशी रांगोळी काढायची आहे. तुळशी समोर रांगोळी काढून सुंदरशी त्यांची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आपल्या घरातली पूजा वगैरे करून पूर्णाचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे, पुरणपोळी बनवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही दारावरती जे आंब्याचे डहाळे असतात त्याचं तोरण तुम्ही बांधा. हा शुभ असतं, हा खूपच आंब्याचे डहाळे जे असतात, आंब्याची पानांची जे आपण तोरण बनवत असतं,
जुन्या काळीपासून आपल्याकडे ही परंपरा असते की आपण आंब्याचे डहाळ्याचे जे तोरण बनवत असतो, कारण त्याच्यामध्ये काही ना काही कारण असतात. आंब्याचे डहाळे हे आई लक्ष्मीला प्रिय आहे, भगवान विष्णूंना सुद्धा प्रिय असतं. तर आई लक्ष्मी प्रसन्न होते जेव्हा आपण आंब्याचे तोरणाचा, आपल्या घराची शोभा वाढत असते, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा आगमन होत असतो आणि आई लक्ष्मी प्रसन्न होत असते. म्हणून आधीच्या काळापासून आपली ही परंपरा आहे. त्यामुळे आंब्याचे डहाळे जे असतात त्याची पानाची तोरण करून आपण आपल्या दारावरती लावत असतो. याने आई लक्ष्मी प्रसन्न होत असतात. दाराची रांगोळी, दारावरचं तोरण हा खूपच शुभ असं मानलं गेलं आहे. दुसरा पॉइंट आपल्याला आहे की या दिवशी आपल्याला नारळ घरी घेऊन यायचा आहे आणि त्यासोबत हे जे नारळ आहे ते होळिकामध्ये दहन करायचं आहे. आणि तुम्हाला वाटलं तर एक नारळ तुम्ही आई लक्ष्मी पुढे सुद्धा ठेवू शकता आणि पूजा करू शकता, आई लक्ष्मीला अर्पण करू शकता. कारण आई लक्ष्मीचा प्रतीक म्हणजे नारळ आहे. म्हणूनच कोणतीही पूजा करायच्या वेळी आपण तांब्यावरती नारळ ठेवून त्यांची पूजा करत असतो. आई लक्ष्मीला नारळ हे अतिप्रिय आहे. तिसरा आपल्याला काय करायचं आहे की चांदी ही आई लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आई लक्ष्मीला चांदी सुद्धा प्रिय आहे. तर या दिवशी तुम्ही एखादी चांदीची वस्तू घेऊन येऊ शकता किंवा सर्वात महत्वाचा चांदीचा एक सिक्का घेऊन येऊ शकता, चांदीचं कॉइन, ज्यावरती आई लक्ष्मीचा प्रतीक असतो. दिवाळीमध्ये आपण बघितलं असतं कोणी कोणाला गिफ्ट देत असतो, त्यावरती चांदीचा सिक्का, त्यावरती आई लक्ष्मी, गणेश भगवान यांची छोटीशी आकृती असतात. त्या सिक्का तुम्ही घेऊन येऊ शकता आणि त्याच्यावरती पूजा वगैरे करून तुम्ही त्या दिवशी ते पौर्णिमाच्या दिवशी पूजा वगैरे करून तो सिक्का जे आहे तो तुमच्या तिजोरीमध्ये एखादा लाल कपडा किंवा पिवळा कपड्यामध्ये तो सिक्का आपल्याला बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही या दिवशी लक्की बांबू ज्यांना म्हणलं जातं, लक्की बांबू हा पण खूप शुभ असतो. आपल्या घरामधलं जे निगेटिव्हिटी आहे तो नकारात्मकता तो घेऊन जातं. मी सुद्धा या वेळेला लक्की बांबू नक्कीच घेऊन येणार आहे, कारण मला खूप दिवसापासून आणायचं आहे असं खूप विचार चालू होतं. पण असं असतं ना की ते काही गोष्टी टळल्या जात असतात. पण यावर्षी मी सुद्धा घेऊन येणार आहे. लक्की बांबू हा खूप शुभ मानलं जातं. म्हणूनच तुम्ही कोणाच्या घरी जर गेलं तर तिकडे टीपॉयवरती, कॉर्नर टेबलवरती ते लक्की बांबू ॲज अ शोपीस म्हणून ठेवलं जातं. पण ॲज अ शोपीस म्हणण्यापेक्षा त्याचा वैज्ञानिक कारण जे आहे, त्यांचे सायंटिफिक रिझन्स काही वेगळे असतात. पण ते काही जण सांगतात आणि काही जण काय सांगतात, हे कशाला ठेवलेलं आहे त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असतं की फक्त शोपीस आहे. पण जो शोपीस नसता त्याच्या मागचे रिझन्स खूप वेगळे असतात. त्याने काही प्लांट्स असतात, त्या प्लांट्स आपल्या घरामध्ये ठेवण्याने पॉझिटिव्हिटी वाढत असते. जसं मनी प्लांट आहे, जसं तुळशीचा प्लांट आहे, जसं जेडा प्लांट आहे. वास्तूनुसार हे सगळे जे प्लांट्स आहेत ते खूप लकी असतात आणि त्यात तो लकी प्लांट तो सुद्धा खूप शुभ असतो. तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता. या दिवशी तुम्ही झाडू सुद्धा तुमच्या घरी आणू शकता. झाडू म्हणजे साक्षात आई लक्ष्मीचा प्रतीक असं म्हणलं जातो. जसं आपण दिवाळी अमावस्याच्या दिवशी आपण झाडू आपल्या घरी आणत असतो, त्याच प्रमाणे तुम्ही होळीच्या दिवशी सुद्धा झाडू संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे तो पूर्ण संध्याकाळी प्रदोष काळ म्हणलं तरी चालेल. प्रदोष काळ म्हणलं सूर्यास्ताच्या नंतर 45 मिनिट आणि सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिट हे प्रदोष काळ असतं. प्रदोष काळामध्ये तुम्ही झाडू सुद्धा घेऊन येऊ शकता तुमच्या घरी. आणि या गोष्टी ज्या आहेत तुम्ही तुमच्या घरी घेऊन या. जेवढे शक्य झालं खूप छोटी छोटी वस्तू आपल्याला आणायची आहे. चांदीचा सिक्का म्हणा, झाडू म्हणा, लक्की बांबू म्हणा किंवा तोरण वगैरे तर आपण आपल्या घरी बांधतच असतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहे, जे की खूपच शुभ असतं. या दिवशी तुम्ही सोनं जर झालं तर सोनं सुद्धा खरेदी करू शकता. सोनं खरेदी करणं पण हा शुभ मानलं जातं, कारण याने आपलं गुरुग्रह जे आहे तो स्ट्रॉंग होत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही होळीचा सण जे आहे ते साजरा करू शकता आणि मस्तपैकी होळी पेटून आपले जे काही अवगुण आहे त्यांचा नाश करून एक नवीन प्रकारे एक आपल्या मनामध्ये असं वाटतं की नाही आपण सगळं काही विसरून गेलेलं आहे आणि होळीका समोर आपल्याला संकल्प करायचा आहे. जसं न्यू इयर रिझोल्युशन आपण म्हणलं जातं तसं आपल्याला संकल्प करायचा आहे की माझे जे काही जुने आजार आहे, कर्ज आहे, रोग आहे किंवा पैशाची चणचण आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे काही फेलियर्स वगैरे आहे किंवा नातेमध्ये काही कटुता आहे, ते सगळ्या गोष्टींचा मी काय आहे आजपासून त्याग करणार आहे, म्हणजे त्याला पेटवणार आहे. आणि यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करणार आहे. या प्रकारे आपण होळीचा जे सण आहे तो साजरा करू शकता आणि या गोष्टी तुम्ही तुमच्या घरी घेऊन या आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.